छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, सौभाग्यवती रश्मीवहिनी ठाकरे, आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आणि आपल्या सर्वांना आपला घराघरातला मित्र वाटावा अशा पद्धतीचे शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत आणि आपल्या सर्वांचा अतिशय जवळचा मित्र म्हणजे तरुणांचे तर गळ्यातला ताईत म्हणायला लागेल आणि ज्याचं आता मालवणच्या किल्ल्यावर उद्धव साहेबांनी जाहीरपणे कौतुक केलं तो विधिमंडळातील माझा लढवय्या सहकारी आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुणजी दुधवाडकर, व्यासपीठावरील विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी श्रीयुत रमेशजी कोरगावकर, वरुणजी सरदेसाई, व्यासपीठावरील सर्व जिल्हा प्रमुख, महिला पदाधिकारी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, खरं तर या सिंधुदुर्गमध्ये आपण मला बरेच वेळा ऐकलेलं आहे आणि नेमकं कोणत्या विषयावर बोलावं याचाच थोडासा मी विचार करत होतो. वैभवजी, सकाळी आपली जी सावंतवाडीची सभा झाली त्या सभेला खूप मी लवकर आलो होतो. मी तिथे एका ठिकाणी बसून तुमची सगळ्यांची भाषणं मी ऐकली. तुमचं ऐकलं, आमचे गुरुनाथ गौरीशंकर खोतांचं ऐकलं, आमच्या सावंत मॅडमचं ऐकलं, अशी सगळ्यांची भाषणं मी ऐकली. मी भाषणं ऐकली नाही अशातला भाग नाही. भर ऊन होतं आणि म्हणून उद्धव साहेब आल्याबरोबर उद्धव साहेबांनी मला संधी दिली तरी सुद्धा मी मुद्दामून फक्त आभार मानले आणि त्या ठिकाणी बसलो. कुडाळला मी मुद्दामच गेलो नाही कारण सगळे उन्हातून चालू होतं. इथं आल्यानंतर नेमकं कोणत्या विषयावर बोलावं या बाबतीत कधी नव्हे तो माझा संभ्रम निर्माण झालेला आहे. मी पूर्वी कोंबडीवर पण बोललो की नाही बोललो? कोंबडीवरच ना, का कशावर बोललो? हा तेच ते, त्याच्यावर बोललो. लघु, मध्यम आणि सूक्ष्म नाही तर सूक्ष्म त्याच्यावरही बोललो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी या नाऱ्याला जो शाप दिला होता तो शाप काय दिला हा सुद्धा उद्धव, तुझ्यावर जेव्हा एसीबीची चौकशी लागली आणि त्याच्या विरोधात मोर्चा काढायला जेव्हा मी आलो होतो त्याच वेळेला सभागृहामध्ये मी सांगितलं. मी त्यावेळेला थोडा घाई गडबडीमध्ये किस्सा सांगितला. असाच शिवसेना प्रमुखांचा मी मंत्री असताना मला फोन आला. फोनवर चौकशी झाली, बोलणं चालणं झालं आणि शिवसेना प्रमुखांचा स्थायी स्वभाव एकाएकी उफाळून आला. शाळेमध्ये गाळांतर भरायची तुम्हाला सवय असेलच आणि साहेब बोलता बोलता फटकन बोलून गेले, अरे भास्कर, ह्या टिंब ते मधलं गाळांतर तुम्ही भरा. नाऱ्यावर मी काय रे अन्याय केला? मी कळवळून म्हणालो की साहेब, शिवसेना मी पण सोडली आहे, परंतु ज्या पद्धतीने हे लोक वागतायत साहेब, घाटला व्हिलेज मधल्या एका कोंबडी विक्रेता म्हणू का आणखी काय म्हणू, कोंबडी विक्रेत्याला तुम्ही महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री केलात आणि तोच आज तुमच्या विरोधात गरळ ओकतोय. साहेब असे म्हणाले त्यावेळेला, भास्कर, तो माझ्यावर गरळ ओकतोय, तो उद्धववर वाटेल ते बोलतोय, साहेबांच्या शब्दात मी बोलतोय, साहेब रागवू नका, पण तुला मी आज सांगून ठेवतो, हा नाऱ्या पदा करता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हा माझा शाप आहे. साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते. साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं ते खरं झालंय आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत.
मला प्रश्न उद्धव साहेबांना मला एक विनंती करायची आहे. ज्या पद्धतीनं शिवतीर्थावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की मी खरं बोलतोय, या अमित शहा आणि या लोकांनी माझ्या घरामध्ये येऊन अर्ध मंत्रिमंडळाचं वाटप नाही, त्यामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा दोघांनी अर्ध घेऊया हा त्यांनी शब्द दिलाय. मी खोटं बोलत नाही. त्यानंतर साहेबांना मी सांगितलं की ह्यांची योग्यता नाही की पुन्हा पुन्हा तुम्ही ह्यांच्याकरता शपथ घ्याव्यात, ही यांची योग्यता नाही. पण आज मला तुम्हाला आणि तुमच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव साहेब, तुम्ही सातत्यानं असं कळवळून बोलता की मला मुख्यमंत्री व्हायची खरोखर इच्छा नव्हती, माझी अपेक्षा नव्हती, मला मुख्यमंत्रीपद व्हायचं नव्हतं, मी कधी विचार सुद्धा केला नव्हता, पण त्यावेळची परिस्थिती निर्माण झाली म्हणून मला ते घ्यावं लागलं, परिस्थिती रूप घ्यावं लागलं. माझा प्रश्न आहे, या सिंधुदुर्गामधल्या सुद्धा अनेक लोक, अनेक जण महापौर झाले. कैलासवासी वामनराव महाडिक पहिले आमदार शिवसेनेचे झाले, पहिले खासदार शिवसेनेचे झाले, मुंबईमध्ये महापौर झाले, दत्ता दळवी इथं बसलेले आहेत ते महापौर झाले. असे अनेक लोक मोठमोठ्या पदांवर सिंधुदुर्गातले रत्नागिरी मधले गेले. अरे एवढंच कशाला, राज्याचे मुख्यमंत्री दोन दोन झाले. पहिले प्रिन्सिपल मनोहर जोशी सर झाले आणि दुसरा हा नागोबा झाला. लोकसभेचे अध्यक्ष मनोहर जोशी सर झाले. म्हणजे देशाच्या सर्वोच्च व्यासपीठाच्या प्रमुख सुद्धा पदी या ठाकरे घराण्यानं सर्वांना बसवलं. कोणाला आमदार केलं, कोणा खासदार केलं, कोणाला जिल्हा परिषद केलं, कोण मंत्री झाला, संत्री झाला. पण चार पिढ्या या महाराष्ट्राकरता राबून 4 पिढ्या. कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे असतील, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील, आज माननीय उद्धव साहेब असतील, नाही तर उद्याचं आमचं भावी नेतृत्व माननीय आदित्यजी साह असतील. 4 पिढ्या या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाकरता, या महाराष्ट्राच्या अस्मितेकरता, या महाराष्ट्रानं देशामध्ये ताटमानेनं उभं राहावं याकरता आयुष्यातल्या 4 पिढ्यांनी आपलं आयुष्य वेचलं. अनेक संकट अंगावर घेतली, अनेक पदं आम्हाला दिली. अरे एखादं पद जर अपघातानं किंवा अनावधानानं किंवा परिस्थितीमुळं उद्धव साहेबांनी जर घेतलं असेल तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे कोकणाचे संस्कार आहेत. अरे उन्हातानातून जर आम्ही प्रवास केला आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ऊन लागलं, धाप लागली, दम लागला, तर थोडस एखादं जर झाड दिसलं तर आपण त्या झाडाच्या सावलीखाली बसतो आणि पुन्हा कधीतरी त्या रस्त्याने जायची वेळ आली तर गेल्याबरोबर आठवण करतो की त्या दिवशी घामाघूम झालो होतो, सावली करता या झाडाच्या खाली मी बसलो, या झाडानं मला सावली दिली, या झाडानं त्यावेळेला माझ्या डोक्यावर छत्रछाया धरली. त्याच ठाकरे घराण्यानं 4 पिढ्या अनेकांना अनेक पद दिली. कुठलंही पद आपण स्वतः घेतलं नाही. आणि एक वेळ मुख्यमंत्री झाले उद्धव साहेब, तुमच्या काय पोटात नुसता जो काय मुरटा पडला, जी काय कळ उडली, सकाळ संध्याकाळ टीका करतायत, आरोप करतायत. आरोप करून थांबले नाहीत, विश्वासघात करून त्या उद्धव साहेबांना गादीवरून त्यांनी खाली ओढलेला आहे. उद्धव साहेब शांतपणे हे सगळं बघतायत. दिवस रात्र असते महाराष्ट्रामध्ये फिरतायत. परवांच्या दिवशी रायगडमध्ये 2 दिवस त्यांनी 6 सभा केल्या आणि आता आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात पुन्हा 6-7 सभा होणार आहेत. इतकं ह्या उन्हातून ते वडवण फिरतायत. याचं कारण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. प्रेमापोटी कोण जर म्हणाला उद्धव साहेबांना की पुन्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत, तर उद्धव साहेब त्याला हाताने हे करतात, थांबवतात. कारण त्यांचं आजही मत आहे की मला शिवसेनेचा शिवसैनिक मुख्यमंत्री करायचा आहे, स्वतःचा स्वार्थ नाही. त्यांना स्वतःचा स्वार्थ नाही. पण आम्ही जनतेने ठरवलंय ना की ज्या अपमानास्पदरित्या तुम्हाला त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर जरी खाली ओढलंय, राजगादीवरनं खाली ओढलंय, आम्ही महाराष्ट्रातले सगळे लोक आणि त्याच्यामध्ये आमचा कोकण मागे अजिबात राहणार नाही. तुम्हाला सन्मानानं पुन्हा त्या स्थानावर बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा निश्चय आणि निर्धार आम्ही सर्वांनी केलेला आहे.
आणि म्हणून ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण ही सर्वांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि आपणही विचारलं पाहिजे की ज्या घराण्यानं एवढी सगळी पदं जगाच्या पाठीवर, मला वाटत नाही कुठलं असं घराणं असेल की एवढी सगळी पदं झिरकारून टाकून, नाकारून टाकून ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना द्यायची आणि अपघाताने एखादं पद घ्यायची वेळ आली तर आम्ही असा विश्वासघात करायचा. हे आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती आहे, ही आपल्या कोकणाची परंपरा आहे. ही आपल्या कोकणाची परंपरा नाही. आणि म्हणून बांधवानो, भगिनीनो, हाच निर्धार, हा निश्चय आपण सर्वांनी करावा, अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये? हे नाऱ्याचे दोन चंगू मंगूत ना, चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो. तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा. तुमच्याकडं आंबेकाडाला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना, आमच्याकडे रत्नागिरीत पण आहेत नेपाळी. आणि म्हणतो नेपाळी वॉचमन सारखा पोर. अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला सबोर. सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते. दुसरं ते ते चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही, नवीन पीक आलंय सारखं. ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक. आणि म्हणून ते पीक आलंय. ते नेते, हे नेत्यांनी ही दोन चंगू मंगू. मला कळत नाही, शिवसेना मी सुद्धा सोडली होती, शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. याच मैदानावर तुझ्या समोरच वैभव नाईक, त्यावेळेला त्यांनी माझ्यावर आरोप केला होता त्या चर्शीनं. आणि मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो. उद्या पण तो बोलेल पुन्हा. भास्करची उद्या फिल्म जाहीर करतो की तो त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्यावर काय बोलला होता, शिवसेनेवर काय काय बोलला होता, ती पत्रकारांना सगळ्या क्लिप देतो. त्याला मी काल सांगितलं होतं आणि आज पण पुन्हा सांगतो, त्या मैदानात मी सांगितलं होतं की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन. नपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही, हे मी जाहीर करून टाकीन. हे मी जाहीर करून टाकीन. मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल, शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर ह्या क्लिप व्हायरल केल्यास तर. आणि म्हणून मित्रांनो, आज हे जवळजवळ सगळं यांचं संस्थान तर संपलेलंच आहे, संपलेलंच आहे. काही यांच्यामध्ये राहिलेलं नाही. उद्धव साहेब बोलतील त्या कल्याणच्या दंगलीबद्दल, पण मला भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे. कालच्या गोळीबाराच्या निमित्तानं, आणि हे षडयंत्र आजचं नाहीये, हे षडयंत्र बरेच वर्षाचं आहे, लक्षात ठेवा. काय षडयंत्र आहे? 2012 साली कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे आपल्यातून निघून गेले, स्वर्गवासी झाले, देवज्ञा झाली. आणि त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीनं डाव आखायला सुरुवात केली की हीच खऱ्या अर्थानं शांत असलेल्या उद्धव साहेबांच्या हातातून शिवसेना हिसकावून घेण्याची हीच वेळ आहे, शिवसेना संपवायची हीच वेळ आहे. आणि संपूर्ण यादी पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन, परंतु उद्धव साहेबांचं भाषण तुम्हाला ऐकायचं आहे. त्यांनी इतर पक्षातले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक आपल्या पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली, आपल्या पक्षामध्ये. कारण त्यांना शिवसेनेला शह स्वतः देता येत नव्हता. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की आम्ही वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी गुंड मंडळी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतली की शिवसेनेला आम्ही शह देऊ, अशा प्रकारचा त्यांचा गुप्त प्लॅन होता, गुप्त प्लॅन होता. आठवा, आज हे संत नारोबा भाजपाच्या, मी नाही संत नारोबा म्हणत, बाळासाहेब बोलले होते. मी काय याला संतबिंद बोलण्यातला नाही. आणि संत नारोबा म्हणण्यात पण काय एक गंमत होती. आणि म्हणून याच नारायण राणेंनी विधान परिषदेमध्ये भाषण केलेलं विधान परिषदेच्या पटलावर आहे. देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री, मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यावेळेला नारायण राणेंनी सांगितलं या सगळ्या देशामध्ये
गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचारांचा पक्ष, चोरांचा पक्ष, लुटारूंचा पक्ष, मटकेवाल्यांचा पक्ष, त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि चोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी. हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही. नारायण राणे बोलले होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने खूप मोठी बिरुदावली मिळवली होती. ते सांगितलं, मोठ्या पोंटेपणाने सांगत होते की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. आहे तसा घेऊ, पाहिजे तसा घडवू. एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार करतो. एक आमदार पोलिसांच्या कानाखाली मारतो. एक तुमची महिला आमदार अभियंताच्या कानाखाली मारते. एक तुमचा आमदार कोणाच्याही तांगड्या तोडा, आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो. आणि एक तुमचे कार्यकर्ते, त्या ठाण्यामधली आमची एखादी एक महिला, नाव मला आता आठवत नाही, जी गरोदर बाई होण्याकरता, माता होण्याकरता, आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्याकडे जात होती आणि डॉक्टरच्याकडे उपाय तिने वेगवेगळे उपचार करून तिचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्यात आलं होतं. ती आई बनणार होती. याच मिंदे गटाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं. तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या. ती नाना तऱ्हेने विनवण्या करत होती, हात जोडत होती की मला कुठे वाटेल तिकडे मारा, पण माझ्या पोटावर मारू नका. माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे. माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे. माझ्या महिला भगिनींना माझी विनंती आहे की अशा प्रकारची टाहो फोडणारी, आपल्याला उद्या मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी, त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून ती आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिचं बाळच पोटामध्ये मारून टाकलं. अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण? मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला की तुमची स्लोगन होती की आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. आज हा जे काय गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वॉचमनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देत आहेत, मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे? मूळ भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का खऱ्या अर्थानं एकेकाळी 50 वर्षे ज्यांनी एक ना एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे. हे एकदा सिद्ध करा, हे एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत, हे मूळचेच गुंड होते की तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले. त्यामुळे तुमच्या पक्षाच्या खुलेआमपणे आमदारांना गोळीबार केला. कुठे केला गोळीबार? भर पोलीस स्टेशन मध्ये. आणि म्हणून हा चितला हा नेपाळी काय तो आहे तो पोर सोलापूरमध्ये बोलला होता की काय वाटेल ते करा आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बंगला, त्या बंगल्यावर फोन करा, सगळं काय अलबेल होईल. त्याचं आणि ह्याचं काही कनेक्शन तर नाही ना? त्याचं आणि ह्याचं कनेक्शन तर नाही ना ह्या गोळीबाराचं? हे सुद्धा तपासला पाहिजे. जशा पद्धतीनं उद्धव साहेब तुम्ही म्हणता की मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप केले पाहिजे, तेही चौकशी झाली पाहिजे, तशाच पद्धतीने हेही कनेक्शनची चौकशी झाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला उद्धव साहेबांचं भाषण ऐकायचं आहे, पण दोघांबद्दलच फक्त बोलतो. हा आमचा वैभव. मगाशी उद्धव साहेबांनी खुलेआमपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव. अशा प्रकारचं त्याचं कौतुक केलं. का केलं? तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर, त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं. याचा अर्थ सिंहासन, याचा अर्थ बैठक. महाराष्ट्रामध्ये 20 जून 2022 ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले, पण आम्ही 10-15 जण आहोत. या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुमच्याच कारकिर्दीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला. फक्त आम्ही दोघेच राहिलो. एक माझा एक माझा वैभव आणि दुसरा मी. आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल,
चार कामं कमी होतील, जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये कैफियत मांडू की आम्ही कामं प्रामाणिकपणे करत आहोत, पण ह्या बिंद्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक आमची कामं रोखलेली आहेत, पण ह्यांच्या समोर गुडघे टेकायचे नाहीत. हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली, वैभवनी दिली. आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे. उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला, तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार? का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं, तिथे मी थांबलो होतो, कोणतरी म्हणले चेरशी उभा राहणार आहे. माहिती आहे का नाही चेरशी? तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो. आणि वैभव मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा आजूबाजूला घेतला माझ्या सवयीप्रमाणे. काही चिंता करण्याची कारण नाही, कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपाईंचा जिल्हा आहे, मधु दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे, हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे. अशा अनेक उच्च विद्यापीठित लोकांचा हा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये या चर्चांना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही, देणार नाही. तुमच्या प्रामाणिकपणाला देतील. आणि दुसरे बघा हाताच्या घडी घालून कसे बसलेत नम्रते उद्धव साहेबांच्या कडेला. खासदार ह्यांना कोण खासदार म्हणेल काय? कोण म्हणेल? शिवसेनेचा नेता कोण म्हणेल? कोणाचं बारसं असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं लग्न असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं मैत असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं कार्य असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाच्यावर अन्याय होऊ द्या विनायक राऊत पोचले, नाही तर कुठं भजन असू द्या विनायक राऊत टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले. कोण हल्लीच्या जगामध्ये एवढा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला? सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखामध्ये, आनंदामध्ये, घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा. त्यापेक्षा मी खासदार आहे म्हणून माझी असला तरी मिरवतात काय काय ना, माझी बरोबर आहे का नाही? का पाजी किती मिरवतात? ते मिरवतात. हा विनायक राऊत मिरवतायत काय? विनायक राऊत मिरवत नाहीत, तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय. आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवा. अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता